श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 29वा। स्वामी रामदासी बुवांना उपदेश करत असताना म्हणाले, बुवा, जो परमेश्वराला शरण जातो त्याचा उद्धार होतो, परंतु जो अहंकाराच्या अधीन होतो त्याचा सर्वनाश होतो। तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी कार्य करा बुवा। मठांचे दरवाजे उघडे ठेवा, बंद न करता सदैव खुले ठेवा। लोकांना दूर न करता जवळ करा। धर्म प्रसार, कोणालाही शूद्र न मानता आपले माना, जशी आपली आज्ञा गुरुदेव। असे म्हणत रामदास बुवांनी स्वामींच्या पायावर नतमस्तक होऊन साष्टांग नमस्कार घालतात सर्व गावकऱ्यांनी एक जयघोष सुरू केला। दिगंबर बाबांचा जय जयकार असो, दिगंबर बाबांचा जय जयकार असो, असे उद्गार गगनाला भिडले होते। स्वामी ज्यावेळी मंगळवेढ्यास जाण्यास निघाले होते तेव्हा कोणालाही जाणीव नव्हती की स्वामी पुन्हा सळांबेला येणार नाहीत। जवळजवळ 12 वर्ष स्वामींचे मंगळवेढ्यास वास्तव होते। या वास्तव्याला त्यांच्या आसपासच्या गावात भ्रमण होत राहिले होते। त्यांनी काहींना चमत्कार करून दाखवले तर काहींचा उद्धार केला। काहींनी त्यांचे दैवत ओळखले तर काहींनी त्यांना सामान्य समजत होते। त्यातच बसाप्पाची बायको ही त्यातच सामील होती। बसाप्पा तर स्वामींच्या भजनीस लागला होता, बायजा मात्र त्यामुळे त्रासून गेली होती। बघावा तेव्हा बसाप्पा स्वामींची सेवा करीत बसलेला असतो, त्यामुळे तिची मस्त क्षूळ उठत होती। एके दिवशी घरातील सारे अन्नधान्य संपलेलं ध्यानात येताच बायजाचा पारा चढला होता। ओसरीत येऊन तिने बाहेर खेळणाऱ्या मुलांना विचारले, काय रे रंग्या, यांना पाहिलंस का कुठं? पायाला कशाला हवा? तो रंग्या आगाऊपणे बोलला होता। बसाप्पा पटवर्धनाच्या कुराणात असेल त्या दिगंबर बाबाचे पाय चेपीत ऐकून बायजा अधिकच संतापली होती। संपूर्ण गाव उपवास करतो तरी आपल्या नवरा सुधारत नाही याचा राग येऊन ती तरातरा पटवर्धनांच्या कुराणाकडे चालू लागली। पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।